चल ना, कुठं ओढतोयस मला? कुठं जायचंय? इकडे कुठे? टीव्ही चालू आहे. कुणी चालू केली टीव्ही? कशासाठी? आधी शंभू करून येऊ ना, चल ना. चल ना, सरक, मला चटई तिकडे ठेवायची. चल ना बाळा. आर यू अ डर्टी बॉय? टेल मी, आर यू अ डर्टी बॉय? येस ऑर नो? मी ना ज्वारीचं आणि गव्हाचं दळण केलेलं आज सकाळी सकाळीच. साहेबांनी याच्यामध्ये भरून आणलं होतं डब्यात, दिले सांडून इकडेच. आज होता रविवार, तर मग माझी सकाळ 7मध्ये लेक्चर्स होते ऑनलाईन. त्यानंतर ना ही एक फरशी फुटलेली घरामध्ये, तर वाळू सिमेंट थोडं थोडं आणलं यांनी आणि ते चिकटवण्याचं काम केलं आहे. आणि हा पाईपसुद्धा खराब झालेला ना, तो ओढून काढावा लागलेला आणि मग दुसरं नवीन टाकलं तर पाणी गळत होतं, तर तेच रिपेअर केलेलं आहे घरीच आज यांनी. त्याच्यानंतर मी थोडा वेळ टायपिंग केली, एक 15-20 मिनटं, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा अभ्यासाला बसली. तर आज संडे असल्यामुळे जास्तीचे कामं तर असतातच, परंतु ऑनलाईन लेक्चरसुद्धा असतात. त्यामुळे आज एवढा काही जास्त अभ्यास करण्यात आलेला नाही आहे, परंतु जेवढा काही झाला 1-2 तास, त्यामध्ये मग थोडा वेळ संगणकाचे प्रश्न वाचले आणि त्याच्यानंतर 1-2 प्रश्नपत्रिका त्या 5वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधल्या सोडवलेल्या आहेत. तर एकूणच एवढा स्टडी केला आहे मी आज. इंग्लिशला तर आज हातही लावायला जमलेलं नाही आहे. व्होकॅब्लरी रिडिंगसुद्धा आज झालेलं नाही, जे की माझं रोजचं टार्गेट असतं. थोडं थोडं निदान 50 प्रश्न 1 वर्ड सबस्टिट्यूशनचे वाचत असते मी, आणि व्होकॅब्लरीचे सुद्धा एक 5-6 वर्ड रोज लर्न करत असते. आणि ग्रामरचे रूल्स ते आज मग मी रिमेंबर केले, फक्त अगोदर किती आठवत आहेत पहिलं, कारण मी आज 30 रूल मी लिहून काढलेले होते, त्यातले किती आठवत आहेत ते पाहिलं. त्याच्यानंतर तर आमची स्वारी आज मस्त खुश होती, कारण दीदी घरी होती, पप्पा पण घरीच होते संडे असल्यामुळे. तर ही टेंटमध्ये मस्त दोघं खेळत होते आणि छान सुट्टी असली की त्याला एन्जॉय असतं. मग दुपारी झोपला पण नाही आज.